विनया देशपांडे देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये असतील। सुरुवात अर्थातच मी आज काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यापासून करेल। अतुलजी, एका बाजूला सरकारने एक मोठा निर्णय घेण्याचा या ठिकाणी 130 जे विधेयक आहे त्यात बदल घडवण्यासंदर्भातला एक मोठा निर्णय घेण्याचा या ठिकाणी घाट घातला। मात्र विरोधकांचा विरोध इतका मोठा आहे की या विरोधाचं नेमकं कारण काय आहे हे आज आम्हाला कळू द्या। अतुलजी, असा विशाल की सगळ्यात पहिले तर वोट चोरीपासून लक्ष कुठेतरी नेण्याचा प्रयत्न म्हणजे हे बिल आहे। पहिली गोष्ट, याला हे बिल कॉन्स्टिट्युशनल बिल आहे, संविधानिक बिल आहे। याला 2/3 मेजॉरिटी लागत असते। 2/3 मेजॉरिटी आज भाजपकडे संसदेत नाहीये, तरी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी ठेवण्यात आलं। प्रत्येक वेळेस जसं संजय कुमारकडनं करून घेतलं, नंतर या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स करून घेतली इलेक्शन कमिशनकडनं, जे आतापर्यंत लपलं होतं। आणि आता हे सगळं डायव्हर्सिटी टॅक्टिक्स आहे मूळ मुद्द्यापासून दूर करण्याचं। पण आता याच्या आपण कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी बद्दल चर्चा करू। आपलं एक ज्युरिस्प्रुडन्स जे आहे, आपलं न्यायशास्त्र जे आहे, त्याच्यामध्ये पहिलं तत्व हे आहे की जोपर्यंत तुम्ही दोषी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष आहात। इनोसंट अंटिल प्रोव्हन गिल्टी, हे पहिलं तत्व। दुसरं आहे फेडरल स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे। मूळ गाभा जो आहे संविधानाचा, त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे फेडरल प्रिन्सिपल। सरळ सरळ तुम्ही मुख्यमंत्री गेले म्हणजे सरकार गेलं तुमचं। आजपर्यंत ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून कसे लोकांना आपल्या पार्टीमध्ये घेतलं, कसं मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं, पण ते लढता आलं। आता सरळ तुम्ही काढूनच टाकलं। ईडी मध्ये तुम्हाला 6 महिने 2-2 वर्ष जेलमधून बाहेर येता येत नाही। सत्येंद्र कुमार जैनच्या केसमध्ये शेवटी लिहून दिलं, क्लोजर रिपोर्ट टाकला, 2G 3G मध्ये क्लोजर रिपोर्ट टाकला, आमच्याकडे काही पुरावे नाही आहे। नंतर CWG कॉमनवेल्थ गेमचा जो स्कॅम होता, त्यांनी म्हटलं यांनी स्कॅम करून आरडाओरडा केली, त्याच्यामध्ये सुरेश कलमाडी यांना क्लीन चिट मिळाली, यांच्याकडे पुरावेच नाही आहेत। कोल स्कॅम जो लावला होता त्याच्यामध्ये सगळेच जे निर्दोष सुटले, पण सचिव जे होते कोलचे अतिशय प्रामाणिक अधिकारी, IAS अधिकारी, ज्याच्यासाठी लोकांनी पैसे कलेक्ट करून त्यांना केस लढवतात, 12 वर्षानंतर ते निर्दोष मुक्त झाले, यांच्याकडे पुरावे नाही आहे। तर संस्थांचा आणि तपास संस्थांचा गैरवापर करून सरकारे पाडणं म्हणजे तुम्ही काय करणार, तर जे केंद्र राज्य आहे त्याच्यामध्ये केंद्राकडे पॉवरफुल असलेलं सरकार, म्हणजे तुम्ही सगळं संविधानात बदलणार। 240 सीट्सवर 400 असतं तर काय केलं, साधा 2/3 मेजॉरिटी असती, ते करून टाकलं असं 2 मिनिटात पास। चर्चा तर करत नाही, ते सांगतात की बाबा संसदेचा वेळ घालवला, पण आपण चर्चा कुठं करता। तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भातले 3 बिलं 12 मिनिटात पास केले, परत घेतता नाही 12 मिनिटात परत केले। चर्चा कुठे केली तुम्ही? प्रत्येक गोष्टीमध्ये अशाच पद्धत। बरं अतुलजी, ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला सांगताय की एका बाजूला सध्याचं सरकार हे चर्चाच करत नाही आणि एका बाजूला बिल जे आहे ते मंजूर करण्यासंदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयावरती तुमचा असलेला आक्षेप तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला। विश्वास पाठक जी, मी